मस्त काढ जवळ गावरान वाल वासच भारी येतो, एक नंबर येतो. तुरीच्या शेंगा पण आहेत मित्रांनो, आणि या पोपटीमध्ये पण टाकू शकतो आपण, आणि आम्ही पण घेतलेत पोपटीमध्ये टाकायला. नक्की काय काय गोष्टीची आपल्याला गरज लागते, काय लागतं पोपटी बनवायला? पोपटी बनवायला प्रथम तर आपल्याला जी मडकी असतात, मातीची मडकी, ती लागतात. कारण आपल्याला सगळं एक नैसर्गिक करायचं आहे. म्हणजे एक तो जो मेनू आहे हा एक नैसर्गिक जो अवलंबून आहे. सुरुवातीला आपण मातीची मडकी घेतोय, नंतर त्याच्यामध्ये आपण ज्या शेंगा, ज्या विशेष म्हणजे 2 प्रकारच्या शेंगा आपण हे करतोय. एक तर ते पाण्यावरती जे वाल लावतात तो, आणि एक याच्यावरती म्हणजे जो. हॅलो गायज, नमस्कार मित्रांनो, मी संजीवन आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल संजीवन वाघे. हे बघा मित्रांनो, हे याच्या आधी आपण एकदा दोनदा झालेले याच्यामध्ये पोपटी, आणि आपण करतोय आता तेच मडकं चांगलं धुवून वगैरे घेऊन आपण वापरणार आहोत. तर मित्रांनो, पोपटी म्हणले की आपल्याला गवताची, फाटीची जास्त आवश्यकता असते, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम आमचे छोटे मोहने रमेश भाऊ यांनी सगळं गवताचं काम बघितलंय. 2 बाहेर झाले त्यांचे गवताचे, अजून आहेत गवत आणायचं बाकी आहे. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या फ्लेवरसाठी आपण जे गवत आहे, भांबुर्डा आहे बघा, हा तो भांबुर्डा आहे. आणि देदू इकडे, इकडे ना. बघा आमचे भार्गवी काय शूट करते, हे पण शूट करते मित्रांनो. आणि तिचा पण एक चॅनल आहे, भार्गवी अँड मम्मा व्लॉग्स ना. तर दीदी तुझ्या चॅनलचं नाव सांग. मित्रांनो, माझ्या चॅनलचं नाव आहे भार्गवी मम्मी ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघा, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या छोटेला पण सपोर्ट करा. भार्गवी अँड मम्मी व्लॉग्स हा चॅनल आहे तिचा व्लॉगचा. त्यामध्ये फूड वगैरे रेसिपी जे आहेत, आणि तिचे जे रोजची जी रोज ती काय करते हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तिच्या चॅनलवर. तर तिचा पण व्हिडिओ मित्रांनो पहा, आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर ह्या घेतल्या मित्रांनो गावरान वास एकच नंबर येतो याचा. त्यानंतर आहे तिथं मटरच्या शेंगा. त्यानंतर ह्या घेतल्यात आपण तुरीच्या शेंगा. चिकन घेतलंय, मसाले वगैरे घेतलेत, लसूण आहे, आणि हा जांभळीचा फ्रेश पाला घेतलाय. जांभळीचा पाला नसेल तर तुम्ही आपण भांबरूट, जे शेतामध्ये आपल्याला नॅचरली ते पाला भेटतात, आपल्याला भांबरूट बोलतात. प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, पण इकडे भांबरूट बोलतात त्याला. तर गाईज आपण फ्लेवरसाठी घेतला हा जांभळीचा पाला, आणि जो दगडी पाला आहे त्याचा वास जो आहे तो हार्ड आहे, आणि त्यामुळे त्या आपण घेतलेला नाही. आपण त्याऐवजी जांभळीचा पाला वापरला. जर अवेलेबल असेल तसा, जसं तुमच्याकडे उपलब्ध होईल तसं तुम्ही जांभळीचा घेऊ शकता, किंवा दगडी पाला देखील घेऊ शकता. तर हे जे मडके घेतलेले आपण मित्रांनो, हे धुवून आणलेत, आणि मडक्यामध्ये आता आपण हा सगळा त्याची रचना मांडणी करणार आहोत. बटाटा घेतलाय, बटाट्यामध्ये असं चिरून घ्यायचे. चिरून घेतल्यानंतर त्याला थोडंसं मीठ, मसाला लावून असं थोडंसं मसाला लावून ठेवायचा. बघा असं नंतर ते थोडंसं मिक्स होऊन जाईल ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण ते
वाफेवरती बॉईल होईल, जेव्हा तयार होईल तेव्हा ते खाण्याची एक वेगळीच एक चव, एक नैसर्गिक चव असते. त्यानंतर जेव्हा तयार होऊ त्या टायमाला तर मग आम्ही दाखवू. याच्यामध्ये आपण जांभळीचा पाला सुरुवातीला खाली मडक्याच्या तळाशी व्यवस्थित लावून घ्यायचा. बघा अशी प्रक्रिया असते, जेणेकरून खाली आपण जे शेंगा टाकणार आहोत ते शेंगा ह्या मध्यभागी व्यवस्थित राहायला पाहिजेत आणि व्यवस्थित त्या करपायला नाही पाहिजेत. म्हणून व्यवस्थित थोडंसं याचे 2-3 प्रकारचे कप्पे बनवायचे. सुरुवातीला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मडकी घेतोय, मातीची मडकी, आणि त्याच्यामध्ये आपण त्या शेंगा ज्या आता ह्या सीझनला आता शेंगा ज्या अवेलेबल झालेल्या आहेत, ज्या नैसर्गिक शेंगा आहेत गावरान, आणि त्याच्यामध्ये आपण सामग्री म्हणजे आपण दोन प्रकारे, एक व्हेज पण बनवू शकतो, म्हणजे शाकाहारी पण पोपटी बनवू शकतो, आणि चिकनमध्ये म्हणजे मांसाहारी पण पोपटी बनवू शकतो. त्याच्यामध्ये मांसाहारी जे बनवताना आपल्याला चिकन किंवा अजून बटाटे किंवा अजून म्हणजे जे अंडी वगैरे ह्या आपण नॉनव्हेजमध्ये म्हणजे मांसाहारीमध्ये टाकू शकतो. आणि जर व्हेज बनवायचे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जे बटाटा आहे, म्हणजे लसूण आहे, म्हणजे आपण व्हेजमध्ये आपण बनवू शकतो जसं आपण आपल्या याच्याप्रमाणे. आणि विशेष म्हणजे आपण जे आता सांगितल्याप्रमाणे की मडक्यामध्ये ज्या आपण मातीच्या मडक्या त्याच्यामध्ये आपण शेंगा घेतो, ज्या आपण घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये चिकन टाकून साधारण आपल्याला त्याच्यामध्ये लागणारी सामग्री जी आहे म्हणजे मसाला, मीठ आणि ओवा जसं आपण टाकू त्याप्रमाणे आपल्याला ते चविष्ट आणि ते खायला एकदम उत्तम, एकदम चांगलं लागतं. तर मित्रांनो, आपण बनवतोय एक डेलिशियस आणि असा युनिक पद्धतीचा फूड आहे, त्याला पोपटे म्हणतात या कोकणामध्ये. आणि कोकणातले ही जी फेमस रेसिपी आहे, डिसेंबर जानेवारीमध्ये म्हणजेच थंडीच्या महिन्यात ही खूप सर्वत्र या ठिकाणी बनवले जाते. आणि युनिक असं एक फूड आहे डेलिशियस. त्याला आपण नॅचरल पद्धतीचं जे गावरान पद्धतीचं जे चव आहे ती या पोपटेतून आपल्याला खायला अनुभवायला मिळते. तर त्यासाठी मित्रांनो आपण अंडे देखील घेतलेले आहेत. अंडे आहे, वाल आहे, या शेंगा आहेत तुरीच्या, वाटाण्याच्या. आणि जो वाल आहे मित्रांनो, खास याच्यामध्ये जो वाल आपण वापरला आहे तो एकदम गावरान पद्धतीचा आहे आणि वास देखील त्याला भरपूर आहे. आणि हे जे लसूण आहे ते एक आपल्याला चव जी आहे ती या पोपटीला ह्या लसूणमुळे आपल्याला जास्त प्रमाणात भेटते. आणि असं युनिक अशी ही रेसिपी आहे. ऑर्गॅनिक पद्धतीची ही जी पोपटी आहे फूड ते खूप प्रसिद्ध आहे इकडे. मित्रांनो, ह्या मडक्यामध्ये आपण पहिला तर हा जांभळीच्या पानाचा घेतलाय, जांभळीच्या पानाचा थर. त्यानंतर आपण वालाच्या शेंगा टाकल्यात, वाटाणा आणि तुरीच्या शेंगा, त्यानंतर बटाटे देखील टाकलेत. आणि चिकन हे जे आहे ते पण आपण सोडलेलं आहे. आणि या चिकनला आपण मॅरिनेट केलेलं आहे 1 तास 1.5 तास. त्यासाठी आपण मसाले जे आहेत, मीठ, हळद, मीठ, मसाले आणि दही देखील आपण थोडंसं लावलेलं आहे. आणि 1 तास 1.5 तास आपण त्याला ठेवलं आहे फ्रीजमध्ये मॅरिनेटसाठी. ओवा देखील आपण आणलेला आहे चवीसाठी. आणि अशा पद्धतीचे आपण जेवढ्या बसतील म्हणजे दोन थर यामध्ये आपण लावणार होते एका मडकेमध्ये. आणि अशी 2 थराची 2 मडकी आपण या ठिकाणी तयार करतोय. तर आपण 2 फ्लेवर बनवणार आहोत मित्रांनो पोपटीचे. एक म्हणजे जांभळीच्या पानाचा आणि दुसरा म्हणजे दगडी पाल्याचा. तर आपण हे जे जांभळीच्या पानाचा एक मडक बनवलंय, आता आमचं भरून झालंय, म्हणजे आता होईल भरून हे अंडे आणलेत ना. तर यासाठी मित्रांनो आपण 2 किलो वाल, 1 किलो मटर आणि 1 किलो तुरीच्या शेंगा, त्यानंतर चिकन
चिकन साधारण 1 किलो घेतले आपण, 1.5 किलो घेतले चिकन. जसं असेल आपल्या मडक्याची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपण मटेरियल घेऊ शकतो. आणि अंडे जे आहेत ते अंडे आपण 1 ट्रे अंडे म्हणजे 30 एक अंडे आपण 1.5 डझन अंडे यासाठी वापरले. तर असा ओव्हरऑल आपला आजचा मेनू असणार आहे. आणि बच्चे गँग खूप एक्सायटेड आहेत ही पोपटी खाण्यासाठी. परत पुन्हा आपण त्यांना पॅक करून घ्यायचं आहे फायनली. पण 2 थर बनवलेले आहेत. जसं आपण असेल मडके साईज प्रमाणे थर बनवू शकतो. तर आपल्या मडक्यामध्ये आपण 2 थराचं हे बनवलेलं आहे. जसं असेल मडकं त्याप्रमाणे आपल्याला थर बनवू शकतो आपण. नंतर आता परत असं पूर्ण लावून घ्यायचं आहे, वरती पॅक करायचं आहे, जेणेकरून हवा जी हवा आहे त्यात हवा जाता कामा नये आणि व्यवस्थित एकदम ते पॅक व्हायला पाहिजे. जेणेकरून आपण वाफेवरती या शेंगा तयार करणार आहोत. मडकं आता जवळजवळ कम्प्लीट झाले मित्रांनो. आता आपण दुसरं मडकं भरणार आहोत. तर 1 मडकं मित्रांनो आपलं झालंय भरून. तर आता आपण एक फ्लेवर तयार करतोय. आता दुसरा फ्लेवर आपण दगडी पाल्याचा देणार आहोत. तर ज्याला जो फ्लेवर आवडन तो ते खाऊ शकतात. पोपटे तर सगळेच करतात, म्हणजे आमच्या मावळापर्यंत पण ह्या पोपटे बनवले जातात. पण जे अस्सल चव आहे कोकणातली ती कशी मेंटेन ठेवता तुम्ही? मग त्यासाठी तुम्ही कोकणातलं जे वातावरण आहे, जे आता पूर्वीपासून लोक जे पोपटे बनवायचे, म्हणजे इथलं जे चवीचं जे वैशिष्ट्य आहे का, इथलं जे वाल आहे, वाल हा कोकणात जो आहे तो म्हणजे वेगळ्या पद्धतीने तो अस्सल चव गावरान असतो. आणि 2-3 प्रकार असतात. पण जो आपण घेतो हा अस्सल गावरान एकदम तो वाल असतो, त्याला निश्चित आपण वास घेतला तरी लांबूनचा स्मेल एकदम असे वास चांगला येणार. आणि चवीचं विशिष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये जे लागणाऱ्या जे वस्तू आहेत जे आपण आपल्या याच्याप्रमाणे आपण ठेवू शकतो. विशेष म्हणजे आपण त्याच्यामध्ये टाकणारा जे पाला आहे ते म्हणजे जांभळीचा पाला वापरू शकतो. दालचिनीचा पण आपण जो असतो ते पाला, मसाल्याचा जे पत्त्याचं झाड असतं ते पण वापरू शकतो. आणि जे आपण भांबरूट बोलतोय, जे इकडं जे बांधावरती जे त्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये तो पाला आढळतो ते वापरू शकतो. आणि इथली जी पोपटीची चव आहे साधारण 40 मिनिटात ही जी पोपटी आहे ही तयार होते. आणि जे खाताना जी चव आहे इथली जी पोपटीची जी, तर खूपच एक वेगळाच अनुभव आणि एक खूप स्वादिष्ट पदार्थ आहे, डिश आहे ही. मागे एकदा इथे पोपटी जाळ लावली होती. बोल बघा काय बोलतो, काय गरज गेलं आपल्याला तिथे. मित्रांनो हे बघा 2 मडकी लावून झाले आहेत. काटक्यान बघ, कटक्यान सगळं. अरे फाट्या फाट्यान जरा फाट्यान. झालं. सव्वा 7 होते. 20 मिनिटं प्रॉपर 40 मिनिटं. आणि तुम्ही बघताय पाठीमागे 6:30ला आम्ही ही जी पोपटी आहे ती लावलेली आहे. तर ही आम्ही 40 मिनिटं ठेवतोय आणि कंटिन्यू तिला असे आग पेटलेले पाहिजे, जेणेकरून जो आपला मटेरियल आहे आतलं चिकन वगैरे जे ते व्यवस्थित बॉईल होईल, शिजून जाईल. आणि बघा तुम्ही, तर दादाने आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. तर
कंटिन्यू अशीच आग ठेवायची असते मित्रांनो 40 मिनिटं. तर मित्रांनो असेच आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा. धर रे. जरा तिखटच का जरा शिजलाय का? तर शेंग कोण आहे? दिदी आहे का? दिदी आहे का? कोण आहे? चला घरी जाऊ. तो वाजत ना कॅमेरा. काय सांभाळायचं माहिती का? काम आहे बोलतो. बोला ना तो पाला कर. मस्त काढ जवळ. मस्त घ्या मडक्यात. अजून आहे अंडे. पोता कसा काय थांबायली ना जास्त जोडले घोटणार. तर मित्रांनो हे बघा अंडे चिकन जे होते ते पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि चव देखील भारी आहे. बच्चे गँग बघा कसे खाते. मस्त.